सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेलच्या प्रकारांविषयी चर्चा करणार आहोत। ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी आपण हे करू शकता, सेलचा प्रकार ओळखा, सेलचे भाग ओळखा। प्राथमिक सेल: एक प्राथमिक सेल ज्याला ड्राय सेल किंवा घरगुती बॅटरी देखील म्हणतात, सामान्यतः टीव्ही रिमोट, घड्याळे आणि इतर उपकरणांना पॉवर करण्यासाठी वापरली जाते। प्राथमिक सेल अशा असतात ज्या रिचार्ज केल्या जाऊ शकत नाहीत आणि त्यांचे आयुष्य संपल्यानंतर टाकून देण्याची आवश्यकता असते। जर इलेक्ट्रोलाइट द्रव रूपात नसेल तर ते आहेत म्हणून ओळखले ड्राय सेल। प्रायमरी सेलमध्ये सामान्यतः उच्च ऊर्जा घनता आणि क्षमता असते। ते डिस्चार्ज करण्यास मंद असतात, वापरण्यास सुलभ असतात आणि जास्त महाग नसतात। सेलचा प्रकार: मर्क्युरी सेल, झिंक कार्बन सेल, अल्कनी सेल, व्होल्टेइक सेल, सिल्वर ऑक्साइड सेल, लिथियम सेल। मर्क्युरी सेल: मर्क्युरी सेल झिंक एनोड, मर्क्युरिक ऑक्साइड कॅथोड आणि इलेक्ट्रोलाइट म्हणून पोटॅशियम हायड्रॉक्साइड यांचा समावेश असलेल्या ड्राय सेल्सचा एक प्रकार आहे। मर्क्युरी सेल अल्कधर्मी इलेक्ट्रोलाइटमध्ये मर्क्युरिक ऑक्साइड आणि झिंक इलेक्ट्रोड यांच्यातील प्रतिक्रिया वापरतात। लेक्लँके सेल: लेक्लँके सेल जास्त कार्बन सेलचा एक प्रकार आहे। या सेलसाठी कंटेनर काचेचे भांडे आहे। किलकिलेमध्ये अमेनियम क्लोराईड NH4 चे मजबूत द्रावण असते। हे द्रावण अल्कली आहे, इलेक्ट्रोलाइट म्हणून कार्य करते। काचेच्या भांड्याच्या मध्यभागी एक सच्छिद्र भांडे ठेवले आहे। या सच्छिद्र भांड्यात कार्बन रॉड असतो, ज्याभोवती मॅंगनीज डायऑक्साइड MHO2 मिश्रण असते। कार्बन रॉड सेलचा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड बनवतो आणि MnO2 डिपोलरायझर म्हणून कार्य करतो। झिंक रॉड किलकिलेमधील द्रावणात बुडवले जाते आणि नकारात्मक इलेक्ट्रोड म्हणून कार्य करते। लेक्लँके सेलचा वापर टेलिग्राफी, इलेक्ट्रिक बेल आणि सिग्नलिंगच्या कामासाठी आणि ज्या ठिकाणी अधूनमधून आणि कमी विद्युत प्रवाहाची आवश्यकता होती अशा कामासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला गेला। अल्कानी सेल: अल्कधर्मी पेशी जास्त झिंक आणि मॅग्नेशियम डायऑक्साइड यांच्या अभिक्रियावर आधारित आहे। अल्कधर्मी सेलला असे नाव देण्यात आले आहे कारण त्यात वापरलेले इलेक्ट्रोलाइट हे पोटॅशियम हायड्रॉक्साइड आहे, एक पूर्णपणे अल्कधर्मी पदार्थ। अल्कधर्मी बॅटरीमध्ये कमी इंटरनल रेझिस्टन्स असतो। त्याचे स्वतःचे आयुष्य खूप मोठे आहे। या बॅटरीमध्ये लिकेज कमी आहे। MP3 प्लेयर, CD प्लेयर, डिजिटल कॅमेरे, खेळणी, फ्लॅशलाइट आणि रेडिओ यासारख्या अनेक घरगुती वस्तूंमध्ये अल्कधर्मी सेल वापरल्या जातात। व्होल्टेइक सेल: व्होल्टेइक सेल तांबे आणि जस्त वापरते। इलेक्ट्रोलाइट म्हणून 2 इलेक्ट्रोड आणि सल्फ्युरिक ॲसिड जेव्हा ते एकत्र ठेवतात तेव्हा इलेक्ट्रोड आणि सल्फ्युरिक ॲसिडमध्ये रासायनिक प्रतिक्रिया होते। या प्रतिक्रिया जस्तवर निगेटिव्ह चार्ज आणि तांबेवर एक पॉझिटिव्ह चार्ज निर्माण करते। व्होल्टेइक सेल बॅटरीमध्ये तयार केल्या जातात, जे विजेचे सोयीस्कर स्रोत आहेत। सिल्वर ऑक्साइड सेल: सिल्वर ऑक्साइड सेल मर्क्युरी सेल सारखे असतात, तथापि ते उच्च व्होल्टेज प्रदान करतात, 1.5 व्होल्ट, आणि ते हलके भारांसाठी बनवलेले आहेत। भार सतत असू शकतो, जसे की श्रवण यंत्रे आणि इलेक्ट्रॉनिक घड्याळे पारा सेल प्रमाणे। चांदी ऑक्साइड सेलमध्ये चांगले ऊर्जा ते वजन असते। लिथियम सेल: पारंपरिक लिथियम आयन सेलचा एनोड सामान्यतः कार्बनपासून बनलेला ग्रॅफाइट असतो। कॅथोड हे सामान्यतः मेटल ऑक्साइड असतं। हे विविध आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध आहे। कॉन्फिगरेशन लिथियमसह वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर अवलंबून सेल व्होल्टेज 2.5 आणि 3.6 व्होल्टच्या दरम्यान आहे। या लिथियम आयन सेल रिचार्जेबल बॅटरीचा एक प्रकार आहेत।
लिथियम आयन बॅटरी सामान्यतः पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरली जातात. धन्यवाद. तुमचा दिवस छान जाओ.